हाय, हॅलो, नमस्कार. 4-5 वर्ष जुनं झाल्यामुळे जे कूलर आहे ना, त्याचं गवत पूर्ण खराब झालं होतं. एकदम असं चिकट धुळीचं त्यामुळे कूलरची थंड हवाच लागत नव्हती. मग कूलरमधलं पाणी वगैरे काढून घेतलं आणि दिवसभर ना फक्त कूलरचा पंखा यूज केला आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, तेव्हा रायबाचे पप्पा घरी आले. तेव्हा ते कूलरचं गवत चेंज करण्यासाठी घेऊन गेले. मग रायबाचे पप्पा जेव्हा कूलरचं गवत चेंज करण्यासाठी घेऊन गेले, तोपर्यंत मी ट्रे स्वच्छ धुवून घेतला आणि पॉलिश पेपरने घासून वगैरे क्लीन करून घेतला. त्यानंतर मग ते जे कूलर आहे ना, तर त्याचं गवत चेंज करायचं होतं, कारण खूप जास्त कडक गवत झालं होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणीच जात नव्हतं आणि थंड हवा येत नव्हती. मग ते कूलरचं गवत एकदम काळपट झालेलं. मग ते चेंज करण्यासाठी टाकलं आणि रायबाचे पप्पा घरी आले. घरी आल्यानंतर रायबाच्या पप्पांनी कूलरचं जे वरचं कवर असतं त्याला कलर दिला आणि त्यानंतर ट्रेलाही कलर दिला. तोपर्यंत आईने घरातलं सूप आणलं आणि त्या सूपाला पण मग कलर देऊन घेतला. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ आणली, तर रायबाच्या पप्पांनी घरी मटण आणलं होतं. मग मटण पिवळं सूप शिजवण्यासाठी कुकरला लावून दिलं आणि कांदा, खोबरा आणि लसूण मी चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर ते थंड झाल्यानंतर या ठिकाणी मिक्सरला लावून घेत आहे. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाले आणि जेवणं केले. तोपर्यंत कूलरचं गवत लावून कूलर पण घरी आलेलं होतं. मग या ठिकाणी कूलर रायबाच्या पप्पांनी असेंबल केलं आणि सगळं व्यवस्थित मोटर वगैरे फिट केल्यानंतर मी कूलरला पाणी टाकलं. तर जवळपास इतक्या दिवसांपासून कूलर वापरल्यामुळे त्याची थंड हवा येत नव्हती आणि आज पाणी टाकल्यानंतर इतकी थंडगार हवा आली, असं वाटत होतं एसीचीच हवा खातोय. आणि गवताचा आणि पूर्ण कूलरचा जो काही लूक आहे तो चेंज झाला होता. एकदम नवीन वाटत होतं. त्यानंतर मग या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाजरीच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा जो डब्बा आहे ना, तो स्वच्छ धुवून घेतला, सुकवून घेतला आणि त्यानंतर दोन्ही डब्यांमध्ये ते पीठ जे आहे ते दळून आणलेले ओतून घेतले आणि डबे जागेवरती ठेवून दिले. त्यानंतर किचन ओट्याच्या खाली थोडा पसारा झालेला होता, तर ती पण सगळी घाण वगैरे काढून घेतली आणि ते पण तिथलं सगळं आवरून घेतलं आणि वस्तू तिथल्या तिथं ठेवून दिल्या. त्यानंतर डायरेक्टली रात्रीच्या वेळेला या ठिकाणी ब्लॉग एंड करते. ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.